मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा कसपटे कुटुंबासोबत व्हिडिओ कॉलद्वारे संवाद। वैष्णवी हगवणे प्रकरणात आरोपींना सोडणार नाही, तुम्ही जो वकील मागाल तो देऊ, मुख्यमंत्री फडणवीसांचं आश्वासन। उपमुख्यमंत्री अजित पवारांनी घेतली कसपटे कुटुंबियांची भेट। वैष्णवीचे आई वडील आणि अजितदादा यांच्यात बंद दाराआड चर्चा। प्रकरण जलद गती न्यायालयात चालवण्यासाठी मुख्यमंत्र्यांना विनंती करू, अजितदादांची ग्वाही। वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणी सासरा राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणेला 28 मे पर्यंत पोलीस कोठडी। दोघांनाही स्वारगेट परिसरातून केली होती अटक। हगवणेंना जास्त दिवस पोलीस कोठडी मिळायला हवी होती, कसपटे कुटुंबियांची मागणी। आलिशान गाड्यांसह फार्म हाऊसवर मुक्काम करत वैष्णवीचा दीर आणि सासऱ्याचा 7 दिवस राजेशाही थाट। अटकेआधी मित्रांसोबत हॉटेलमध्ये जेवताना राजेंद्र हगवणेंची सीसीटीव्ही दृश्य समोर, तर हगवणेंनी वापरलेली थार जप्त। वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात आतापर्यंत 12 जणांचा साक्ष नोंदवल्या। वैष्णवीला नवरा शशांकनं मारहाण केलेला पाईप जप्त। मारहाणीमुळे प्रकरणात आणखीन एका कलमाची वाढ। मुख्यमंत्री फडणवीस उद्यापासून दिल्ली दौऱ्यावर। नीती आयोग आणि मुख्यमंत्री परिषदेला हजेरी लावणार। दिल्ली दौऱ्यात मुख्यमंत्र्यांच्या काही बैठकाही होण्याची शक्यता। मुंबईत पालिका निवडणुकीसाठी भाजपचं मिशन 150। सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये निवडणुका लागतील, तयारीला लागा। सर्व स्थानिक स्वराज्य संस्था निवडून आणायच्या आहेत, फडणवीसांच्या कार्यकर्त्यांना सूचना। पंढरपूर, सोलापूर, पालघर, कराडसह येवल्यात जोरदार मान्सूनपूर्व पावसाची हजेरी। राज्यात 2 ते 3 दिवस पावसाचा जोर वाढणार। मध्य महाराष्ट्रात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस, तर दक्षिण कोकण आणि गोव्यात अतिवृष्टीचा इशारा। राज्यात 45 कोरोना रुग्णांची नोंद। मुंबईत सर्वाधिक 35, पुण्यात 4, कोल्हापुरात 2, तर ठाणे आणि लातूरमध्ये प्रत्येकी एका रुग्णाची नोंद। रायगडमध्येही दोघांमध्ये कोरोनाची सौम्य लक्षणं। पाकिस्तानच्या विमानासाठी भारताचा हवाई क्षेत्र बंद ठेवण्याचा निर्णय। 23 जूनपर्यंत पाकिस्तानच्या विमानांना भारताच्या हवाई हद्दीमध्ये उड्डाण करता येणार नाही। भारत अण्वस्त्राची धमकी सहन करणार नाही। दहशतवादाविरोधात भारताला स्वसंरक्षणाचा अधिकार। तिसऱ्या देशाची मध्यस्थी स्वीकारणार नाही, परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी ठणकावलं। भारताचे परराष्ट्र धोरण कोलमडलं। पाकचा निषेध करण्यात कोणताही देश आपल्यासोबत का नाही आला? राहुल गांधींचा परराष्ट्रमंत्री जयशंकर यांना सवाल। ट्रम्प यांचा विरोध झुगारून ॲपलची भारतात $1.5 अब्ज गुंतवणूक। फॉक्सकॉनद्वारे प्रकल्प विस्तार होणार। अमेरिकेच्या बाहेर आयफोन बनवल्यास 25% टॅक्सची ट्रम्प यांची धमकी। अमेरिका 1 जूनपासून युरोपियन युनियनला 50% टॅरिफ लावणार। राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा। मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी।